काय सांगाल यावेळेस विदर्भापर्यंत आपली मदत केली आणि तुम्ही एक दोन मुलींना आणि तुम्हाला असे पुरस्कार मिळाला आहे. तुमच्या पावला पाऊल ठेवून मुलींना त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये परिश्रम केले. हा, जसं आईवडिलांचे संस्कार असतात तसं मुलावर म्हणजे संस्कार पडतात आणि मला खूप आनंद होतोय की माझी मुलगी सुद्धा एक सामाजिक कार्य करते. नॉर्मल डिलिव्हरीसाठी ती खूप प्रसिद्ध आहे. 5-6 वर्षापूर्वी तिच्याकडे एक बाई आली होती, तिचा वजन खूप वाढलं होतं आणि ड्यू डेट जी असते डिलिव्हरीची 15 दिवस वर झाले होते आणि तिला सर्वांनी नांदेडमध्ये सिझरिंग सांगितलं होतं, पण हिने नॉर्मल डिलिव्हरी करून दाखवली. आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की जे बाळ होता तिचं 5 किलो वजन होतं. ती नांदेडमध्ये पहिली केस आहे इतिहासात. आणि दुसऱ्या 5-6 महिन्यापूर्वी सुद्धा एक बाईचा वजन फक्त 30 किलो होता. तिला सुद्धा सर्वांनी सिझरिंग सांगितलं. नातेवाईक सुद्धा सिझरिंगसाठी तयार झाले, पण कोणीतरी आपल्या सारख्याने सांगितलं की हिच्याकडे घेऊन जा. मग तिथंच त्यांनी नॉर्मल डिलिव्हरी करून दाखवली. हे 2 अचिव्हमेंट असे आहेत. म्हणजे मागील 15 वर्षामध्ये तिने 2000च्या वर नॉर्मल डिलिव्हरी करून दाखवली. एक पण सिझरिंगसाठी पाठवलं किंवा सिझरिंग केली ती, त्यासाठी ते सिझरिंगसाठी म्हणजे अवॉइड करते आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी खूप प्रसिद्ध आहे. तर आजकाल सिझरिंगवर जास्त भर दिला जातो. हा, नॉर्मल डिलिव्हरी होत असलं तरी डॉक्टर भागवून टाकलं. आणि ते त्या डॉक्टरच्या पेशावर अवलंबून आहे. जसा संस्कार असेल तसं ते डॉक्टर वागतात. बरेचसे डॉक्टर पैसे पाठवावे लागतात आणि हे सुद्धा नॉर्मल डिलिव्हरी करताना खूप कमी चार्ज घेते. कसं इतर ठिकाणी 10,000-15,000 घेतात, ते हे 7,000-8,000 मध्ये सर्व करून घेते ते. तर तिथं डॉक्टर सांगतात की ते पैसे कमी का घेतात. तर ते सांगते की पैसे सर्व काही नाही, लोकांचा आशीर्वाद सुद्धा घ्यायला पाहिजे. नांदेडमध्ये पहिली महिला असेल नॉर्मल डिलिव्हरी करणारे डॉक्टर, काय सांगाल? म्हणजे ऐकून पाहून आनंद वाटतो की आपली मुलगी म्हणजे चांगलं सामाजिक कार्य करते आणि लोकांचा आशीर्वाद घेते. पैसे पाठवण्याची ती पण नाही. दुसरी मुलगी सीए झाली. दुसरी मुलगी ती सीए झाली. तिचा इतिहास असा आहे की ते पहिला पार्ट पास केला, ते दुसरा पार्ट पास केला आणि तिसऱ्या पार्ट मध्ये गेली तर तिची आईची तब्येत बिघडली. तिच्या आईला शुगर, बीपी, वजन वाढलं होतं, एक पाय तुटला, किडनी फेल झाली, बेड रिडन होती. बहुतेक 2.5-3 वर्ष बेड रिडन होती. तर तिने ते आपले सगळं शिक्षण सोडून दिलं, तिची सेवा केली आईची. मग त्यानंतर माझंही ऑपरेशन झालं, मला चालता येत नाही, वाकाने चालावं लागतं. मी 1.5 वर्ष घरीच होतो, माझी तिने सेवा केली. आणि परत आई तर वाढली आणि सर्वात लहान मुलगी जी होती आईने प्रॉमिस घेतला होता की तिचं लग्न होतं तू आपला काही पाहणार नाही. तर तिचं लग्न होतं तिने परत शिक्षण थांबवलं, म्हणजे 5-6 वर्ष थांबवलं शिक्षण आणि नंतर तिने तिसरा पार्ट दिला. खूप मेहनत केली, म्हणजे एकांतात राहिली, पुण्यात हॉस्टेलमध्ये राहिली, एडी हॉस्टेलमध्ये आणि पास केला. तर हे कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून तिला ते हा जो अवॉर्ड आहे आयकॉन ऑफ नेशन 2004 हा अवॉर्ड तिला सुद्धा मिळाला. कोणत्या संस्थेचे वतीने देण्यात आलं? हे संस्था आहे 7 वंडर्स ऑफ रेडियंट टॅलेंट वेलफेअर फाउंडेशन यांच्यातर्फे मिळाले. आणि एक त्यांचा एक बुक आहे रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड, त्याच्यामध्ये ह्या सर्व लोकांची नोंद आहे. आणि हा जो अवॉर्ड आहे पुण्यामध्ये आचार्य रंगमंच चिंचवड इथं झालंय फंक्शन. आणि तिथं एक काश्मीरचे महाराणी म्हणजे वंशज जे होते, काश्मीरचे राजे जे होते, त्यांचं नाव जम्मू लोचन नाव होतं. त्यांचे वंशज डॉक्टर सुहासिनी ती सुद्धा आली होती. महाराणी तिला म्हणतात, कारण तिने ते ताजवर घातलं होतं. व्हिडिओ मध्ये पाहाल की ते ओरिजिनल तास तिचं डोक्यावर आहे.